हा आहे कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम नसणारा बांगलादेश. इथे तुम्हाला एकही सुस्थितीत असणारी बस पाहायला मिळणार नाही. याचं कारण आहे अरुंद रस्ते. कधी कधी तर असं पाहायला मिळतं की मागची बस पुढे चालणाऱ्या बसला धक्का देते. प्रायव्हेट कंपनीच्या बस तर कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाही. आपली बस लवकर भरावी, पॅसेंजर्स जास्त मिळावे यासाठी अक्षरशः दुसऱ्या बसला घासत या बस पुढे जात असतात. आपल्या देशात किंवा इतर ठिकाणी ट्रॅफिकमधली बस पुढे घ्यायची असेल तर कंडक्टर शिट्टी वाजवतात, पण इथे तसं नाही आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या बस पुढे घ्या असं ड्रायव्हरला सांगण्यासाठी थेट काठीने बसवर मारलं जातं. यावर तिथे कोणीही आक्षेप घेत नाही, कारण हे सगळं त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. बसची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यासाठी बराच खर्च येतो. तो खर्च करून बस रिपेअर करूनही माणसं पुन्हा त्याच पद्धतीनं गाड्यांचं नुकसान करतात. काही काळानंतर ती बस दुरुस्त करण्यासाठी सुद्धा तिथली माणसं तयार नाही होत. गाडीची साधी काच फुटली तर ते लोक काच सुद्धा रिपेअर करत नाहीत. बांगलादेशमधील सामान्य लोकांना सुद्धा बसची अवस्था काय आहे, ती सुस्थितीत आहे का, हे कधीच महत्त्वाचं वाटत नाही. बस जास्तीत जास्त खराब होईपर्यंत त्यांच्याकडून तिचा वापर केला जातो. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी विषय ऐकायला फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.